जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या अनंत स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअरिंग कोर्ट केस अपडेटबद्दल विद्यार्थी मित्र नेहमीच विचारत असतात. मी टेलिग्राम चॅनलवर एक तुम्हाला मेसेज देखील दिलेला होता की मी तुम्हाला अपडेट देणार आहे, परंतु जी अपडेट आहे त्यासाठी वेट करावं लागतं. परंतु विद्यार्थी मित्रांना माहिती आहे मला की कुठल्याही प्रकारची विद्यार्थी मित्रांना जर अपडेट पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्र जे आहेत ते नेहमीच आतुर असतात. परंतु जी विद्यार्थी मित्रांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी ती अपडेट देणार होतो. मला वाटलं की ते संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या एका टेलिग्राम चॅनलवर लिहून तुम्हाला पाठवून द्यावं, परंतु काही विद्यार्थ्यांना त्यामध्ये समजलं नसतं, म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ बनवून घ्यावा. त्या अनुषंगाने मी तुम्हाला ती अपडेट दिली होती. त्याच अनुषंगाने आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो असणार आहे. लेट व्हिडिओ होत आहे त्याबद्दल क्षमस्व असावं, कारण जो व्हिडिओ आहे तुमचा BMC महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअरिंगचा कोर्ट केस तुमची सुरू आहे. सुप्रीम कोर्ट ते परत हायकोर्ट असा तुमचा प्रवाससुद्धा झालेला आहे. सुप्रीम कोर्टने जे आहे हिअरिंगमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं होतं की 4 वीकमध्ये तुमचा जो आहे तो निर्णय यायला पाहिजे, त्या अनुषंगाने मी काही प्रश्न जे आहेत ते तुमचे घेतलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी मला ओरली प्रश्न विचारले, काही विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारले, काही विद्यार्थ्यांनी मेल केले, त्यामधून जे जे मला वाटले जेन्युइन ते प्रश्न मी घेतलेले आहेत. त्याच प्रश्नांची उत्तर मी ते देणार आहेत. अजून जर मला काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आले, ते प्रश्न जर व्हॅलिड वाटले तर मी त्या प्रश्नाचे उत्तर त्या कमेंट बॉक्समार्फत देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, हिअरिंग जूनमध्ये पुढील प्रक्रिया कशी असेल तर याबद्दल विद्यार्थी मित्र नेहमीच विचारत असतात. तर आता हिअरिंग जी आहे ती तुमची जूनमध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला माहितीच असेल की प्रिव्हियस हिअरिंगमध्ये आपल्याला जे पिटिशनर होते त्या पिटिशनरनी त्यांचा जो हात आहे, ज्या केसमध्ये हात होता, त्यांना एक पोस्ट मिळाली BMCमध्ये. तो व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या आय बटनमध्ये देऊन देईल. आय बटनमधून तुम्ही तो व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणजे काय, तर जे विद्यार्थी होते किंवा ज्यांनी पिटिशनर होते, ज्यांनी दाखल केलेली होती, त्यांना हायर पोस्टमध्ये एक रँक मिळाली. ती रँक मला माहीत नाही, कुठलीही रँक असू शकते. तर BMCमध्ये त्यांना एक जॉब मिळाला. त्या जॉबमुळे त्यांना असं वाटलं की आता ही जी कोर्ट केस आहे त्या कोर्ट केसमध्ये मी जो आहे त्यांचे एक काउन्सिल किंवा त्यांचे ॲडव्होकेट आहे, त्यांनी माननीय उच्च न्यायालयाला एक विनंती केली. अर्जसुद्धा मंजूर झाला की आमचं आता या कोर्ट केसमधून आम्ही आता इथून बाहेर पडत आहोत. अशा पद्धतीने संपूर्ण गोष्टी जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर आपल्या हायकोर्टने सांगितलं की तुम्ही जे आहे तुमचा मंजूर जो आहे तो ॲप्लिकेशन मंजूर होत आहे. त्यानंतर तुम्हाला एक जी रिस्पॉन्डर असेल त्यांना तुम्ही जी प्रत असेल ती देऊन द्या. त्यानंतर मग पुढील प्रक्रिया जी आहे ती जूनमध्ये होणार आहे. अशा पद्धतीची अपडेट जी आहे ती मी तुम्हाला दिली होती. मग आता जूनमध्ये काय होऊ शकतं, तर तुम्हाला माहिती आहे की ह्या ज्या पदभरतीमध्ये जे विद्यार्थ्यांना जे मोटिव्ह होतं, आता मी तुम्हाला इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ह्या कोर्ट केसमध्ये जे त्यांचा पर्पज होता तो त्यांचा सर्व झालेला आहे, त्यांना नोकरी लागलेली आहे. आता तुमची बारी म्हणजे काय, तर निकाल गुणवत्ता यादी कधी लागेल. तर मग जूनमध्ये ठेवण्याचा मुद्दा म्हणजे असा की जेव्हा एखादं सर्वोच्च न्यायालय जेव्हा एखादी डायरेक्शन देते, आता पुढील जो आहे तुमचा सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेशाचं काय होईल, तर जूनमध्ये पुढील प्रक्रिया कशी असेल, तर जूनमध्ये तुमची जी हिअरिंग होणार आहे त्यामध्ये जे तुमचे ॲडव्होकेट असतात त्यांनी सुप्रीम कोर्टाने असं असं सांगितलं असं एकदा मेन्शन करावं लागतं. कारण जे कोर्ट असतं त्या कोर्टाला नंबर ऑफ केसेस असतात. नंबर ऑफ केसेसमध्ये प्रिव्हियस हिस्ट्री असते. प्रिव्हियस हिस्ट्रीमधून ते जजमेंट असतात, काही ऑर्डर असतात. तर मग सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे की 4 वीकमध्ये तुम्ही जे आहे ते हा जो मॅटर आहे तो तुम्ही सेट आऊट करा किंवा सेटल करा आणि जे काही आदेश असेल ते तुम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. मग सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचं काय, असे नेहमीच विद्यार्थी मित्र जे आहेत ते प्रश्न विचारत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रोसिडिंग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ॲज अ ॲडव्होकेट म्हणून, की जेव्हा आपण एखादी गोष्ट उच्च न्यायालयाने सांगितली आहे आणि त्याचा इम्प्लिमेंट जे आहे जे सबऑर्डिनेट कोर्ट करत असतात, परंतु सबऑर्डिनेट कोर्टला त्या गोष्टीचं जे आहे ते मेन्शन करावं लागतं. एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की त्या कोर्टाला मेन्शन करावं लागतं की माननीय उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे तो आदेश असा आहे. तर माननीय उच्च न्यायालयाने त्याचं गांभीर्य घ्यावं आणि गांभीर्य घेत असताना विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला महत्त्व देऊन जो निर्णय असेल तो निर्णय लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा, असं जे आहे ते मेन्शन करावं लागतं.
त्या मेन्शननंतर उच्च न्यायालयाचं जे असेल तुमच्याकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत असेल, त्या प्रतसुद्धा जोडावी लागते. ते प्रत जोडून मग ते संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. कारण उच्च न्यायालयाकडे जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत, त्या आदेशामध्ये आता उच्च न्यायालय जे आहे ते तुमच्या गोष्टी संपूर्ण गोष्टी पाहील. त्या पाहिल्यानंतरच तो आदेश जे आहे ते देणार आहे. काही वेळेस ती जी बाउंड्री लाईन असते किंवा तो जो आदेश असतो, तो आदेशाचा अवमान होणं तुम्हाला वाटत असतं, की सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला की 4 वीकमध्ये पूर्ण करा, म्हणजे उच्च न्यायालयाने पूर्णच केलं पाहिजे. अशा गोष्टी ज्या आहेत त्या न्यायालयामध्ये घडताना दिसत नाही. हे मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण प्रोसिडिंग जी आहे ती कधी जे जज असतात ते सुट्टीवर असतात, कधी प्रोसिडिंग जी आहे ती होत नाही, कधी प्रोसिडिंगला डिले होते, कधी जे तुमचे रिस्पॉन्डंट असतात ते मुदत मागतात, कधी पिटिशनर हजर राहत नाही. अशा संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. त्या संपूर्ण गोष्टी होत असताना जो टाईम बाउंड दिलेला असतो, तो टाईम बाउंडमध्ये तुमची जी प्रोसिडिंग आहे ती जर पूर्ण झाली नाही, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होत आहे. कारण संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या ट्रायलमध्ये बघाव्या लागतात. ट्रायल न म्हणतापेक्षा जी काही प्रोसिडिंग असते त्या प्रोसिडिंगमध्ये पाहावे लागतात. पिटिशनरची बाजू असेल, रिस्पॉन्डरची बाजू असेल, जे काही घडामोडी असतील त्या संपूर्ण गोष्टी पाहाव्या लागतात. त्या अनुषंगाने तुमचा जो आहे तो निर्णय येत असतो. म्हणून जो कोणी म्हणत असेल की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचं काय, तर त्याचं उत्तर असेल तुम्हाला एका शब्दात जर सांगायचं म्हटलं तर काय, तर आता प्रोसिडिंग जे आहे ते उच्च न्यायालय पाहणार आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑर्डर जे आहे किंवा आदेश जे आहे ते दिलेले आहेत. परंतु ते आदेश देण्याच्या मागचं कारण असंच आहे की तुम्ही गांभीर्य घ्या. हे जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही गांभीर्य घ्या. तर त्या गांभीर्याचं जे आहे ते पिटिशनर असतील किंवा रिस्पॉन्डर असतील ते मेन्शन जे आहे ते वेळोवेळी ते उच्च न्यायालयाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला करावं लागतं. मग आता उच्च न्यायालयाला जोपर्यंत BMC कळवत नाही की तुम्ही याचं गांभीर्य घ्या, कारण पिटिशनर जे आहे त्यांनी आता पिटिशनरने हात काढलेला आहे. ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल. प्रोसिडिंगचा एक हा भाग असतो. ते मी तुम्हाला एक कॉम्प्लेक्स न करता सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो ती अशी असते की गुणवत्ता यादी प्रसिद्ध कधी होईल, तर तुमचा जो आहे आता आदेश आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा, उच्च न्यायालय त्याचा नक्कीच पालन करेल. आता जी तुमची केस आहे, ज्यांनी दाखल केली तेच एक एक निघत आहे, म्हणजे निघण्याचा प्रयत्न म्हणजे ते आता ती केस सोडून जात आहे. तर मग तुमच्या केसचा निर्णय लवकरात लवकर लागण्याचे चान्सेस जे आहे ते मी अगोदरच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले होते. त्याच अनुषंगाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊ शकते. ज्या दिवशी उच्च न्यायालयाने असा आदेश पारित केला की आता तुम्ही तुमची जी आहे ती गुणवत्ता यादी लावा आणि हा जो डिस्प्यूट आहे डिग्री की डिप्लोमा, तो आदेश आला म्हणजे तुमची गुणवत्ता यादीचे मार्ग मोकळे होणार आहेत. लढाई अंतिम टप्प्यात की अजून कालावधी लागू शकतो. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर अजून कालावधी लागू शकतो का, कारण तुम्ही नेहमीच म्हणतात की आता लढाई अंतिम टप्प्यात आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अंतिम टप्प्यात म्हणण्याचा माझा एकच उद्देश असतो, तो म्हणजे काय, तर हायकोर्टमधून आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामधून परत हायकोर्टात आलो. सुप्रीम कोर्टने आदेश दिला की 4 वीकमध्ये पूर्ण करा. त्या अनुषंगाने हायकोर्टला जे आहे ते मानावं लागेल. मानत असताना हायकोर्टमध्ये वेळोवेळी मेन्शन करावं लागतं. आता हे मेन्शन करण्याची जबाबदारी जी आहे ती तुमच्या वकिलाची असणार आहे, ज्यांनी दाखल केलेलं असेल किंवा जे रिस्पॉन्डर असणार आहे त्यांचं. हायकोर्टमध्ये मेन्शन करताना सुप्रीम कोर्टने काय म्हटलं हे मेन्शन करावं लागतं. ते जर मेन्शन केलं नाही ते हायकोर्टला कसं समजेल की सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे. या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या प्रोसिडिंगचा भाग असतात, ते मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलेल्या आहेत. तर आता अंतिम टप्प्यात म्हणण्याचा माझा एक उद्देश असतो, तो म्हणजे काय, तर आता हायकोर्टने डिसाईड करायचा आहे निर्णय, कारण याला अपील तुम्हाला करता येणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालयापासून आपण आता हायकोर्टमध्ये आलेलो आहेत. म्हणजे आता अंतिम टप्प्यात म्हणण्याचा माझा उद्देश म्हणजे काय, तर हायकोर्ट जे डिसिजन देईल, जो आदेश देईल, जे फेवर देईल, डिग्री की डिप्लोमा, जो आदेश देईल तो आदेश अंतिम असणार आहे. आणि तो आदेश आता 99% जे आहे ते तुमची प्रोसिडिंग झालेली आहे. फक्त 1% आर्ग्युमेंट झाला की तुमचा आदेशाला तुमचं हायकोर्ट ठेवणार आहे. मग पिटिशनर याने केसमधून आपला हात काढला तर त्याचा बेनिफिट काय किंवा त्याचा बेनिफिट काय, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय, त्याचे परिणाम काय, याचा मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे, तो तुम्ही आय बटनमध्ये जाऊन पाहू शकता. आता मी काय करणार आहे तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ते म्हणजे काय, तर आता BMCमध्ये जाऊन जे ॲडमिनिस्ट्रेशन असतं त्याला मी भेट देणार आहे.
त्या ॲडमिनिस्ट्रेशनला सांगणार आहे की सुप्रीम कोर्टाने जे म्हटलेलं आहे, लवकरात लवकर तुम्ही जो काही तुमचा डिसिजन असेल, तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं ॲफिडेविट असेल किंवा तुमचं जे आर्ग्युमेंट असेल ते तुम्ही फाईल करा आणि अंतिम स्टेजवर जे आहे ते तुमचं येऊ द्या. ही केस खूप लांबत चाललेली आहे. विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे. विद्यार्थी फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. विद्यार्थ्यांनी फीस भरली, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. विद्यार्थीच संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या सहन करत आहे या कोर्ट केसमध्ये. मग या कोर्ट केसमधून लवकरात लवकर बाहेर कसं येता येईल, BMCसोबत, ॲडमिनिस्ट्रेशनसोबत किंवा BMCच्या जे काही कोणी असेल त्याच्यासोबत चर्चा करणार ते मला काय सांगतात ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. दुसरी गोष्ट अशी की 16 जून किंवा जी तुमची जूनमध्ये तारीख दिलेली आहे त्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह येऊ शकतं. कारण जे काही पॉझिटिव्ह येणार आहे ते जूनमध्येच येणार आहे. म्हणजे आता तुमचा जो शेवटचा टप्पा आहे तुमचा 15 दिवस तुमचा मेचे आहेत आणि तुमचा जे काही जूनमध्ये तुमची तारीख आहे ती तुमची अंतिम असू शकते. असा काही जो निर्णय आहे तो येण्याचे चान्सेस खूप आहेत. मग आता जूनमध्ये पुढील तारीख जर तुम्हाला मिळाली तर मग मात्र आपल्याला कठोर पाऊल किंवा काहीतरी आपल्याला हालचाल करावीच लागेल. ते जूननंतर आपण ठरवू की आपल्याला काय करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी एवढी गोष्ट करू शकतो की BMCमध्ये जाऊन मी काहीतरी तुम्हाला तिथून काही अपडेट मिळते का ते मी पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचं काय, या कॉम्प्लेक्सिटीमध्ये न जाता तुम्ही फक्त एवढाच विचार करा की लवकरात लवकर हायकोर्टमध्ये तुमचं जे काही मॅटर असेल ते सॉर्ट आऊट होऊन जो काही आदेश असेल तो लवकरात लवकर यावा आणि तुम्हाला गुणवत्ता यादी मिळावी आणि गुणवत्ता यादीनंतर तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, नियुक्ती असेल ते लवकरात लवकर होण्याचे मार्ग व्हावं. अशा पद्धतीने आपण आता स्टेप घेणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.